आणि यापुढची बातमी अमरावतीमधून आहे। उद्या होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी अमरावती जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। अमरावतीमधील लोकशाही भवनामधून पोलिंग पार्टी, पोलीस कर्मचारी हे मतदान केंद्रावरती जाण्यासाठी सज्ज आहेत। अमरावतीत लोकसभेचे एकूण 1993 मतदान केंद्र असतील। आढावा घेतलाय प्रणय निर्बाण यांनी। उद्या मतदान होणार आहे आणि मतदान पथक हे आता लोकशाही भवन या ठिकाणावरून आता निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस कर्मचारी, महसूलचे अधिकारी, कर्मचारी हे सगळे या ठिकाणी आलेले आहे आणि उद्या सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे। आपण जर पाहिलं तर अमरावती लोकसभेमध्ये एकूण 18,36,078 मतदान असून त्यामध्ये महिलांची जी संख्या आहे मतदारांची ती 8,91,780 आहे, तर पुरुषांची संख्या 9,44,213 आहे। आणि अमरावती लोकसभेसाठी 1993 मतदान केंद्र आहे जे अमरावती लोकसभेमध्ये आहे। त्यामध्ये मेळघाट आहे, अचलपूर आहे, तिवसा आहे, अमरावती बडनेरा आहे आणि मेळघाटाचा जो दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आता हे सगळे पथक आता या ठिकाणाहून रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं जर पाहिलं तर उन्हाचा खूप मोठा तडाखा आहे, त्यामुळे हे कर्मचारी लवकरच मतदान केंद्रावर पोहोचतील आणि उद्या सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे। उन्हाचा तडाखा आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुद्धा आव्हान केलेलं आहे की आपली काळजी घ्या आणि मतदानाचा हक्क बजवा असं आव्हान जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात आलेले आहे। लोकप्रतिनिधींकडून सुद्धा आव्हान करण्यात आलेले आहे की मतदानाचा हक्क बजवा। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।